आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% ते पैसे पोहोचून जातील। 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात। त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते। आता 12 जिल्ह्यांची यादी पाहूया जिथे आज पैशांचे वितरण होणार आहे। हे जिल्हे लोकसंख्येच्या दृष्टीने कमी लोकसंख्या असलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यात यांची निवड करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबर-डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी तुम्ही ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे। तसेच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असणं गरजेचे आहे। जर तुम्ही अजून ई-केवायसी केलेली नसेल तर ती लगेच पूर्ण करा, कारण ई-केवायसी अर्ध्यावर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। आणखी एक गोष्ट, सरकारकडून भांडी वाटप योजना देखील लवकरच सुरू होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात झाली आहे। गरजू कुटुंबांना मोफत भांडी, शिलाई मशीन आणि इतर अनेक गोष्टी दिल्या जात आहेत। तसंच घरकुल योजना अंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही त्यांना घर मिळण्यासाठी याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जाऊन याद्या तपासा। आणि विशेष म्हणजे मोफत सोलार योजना। जर तुमच्या घरावर सोलार पॅनल नाही तर सरकार मोफत सोलार पॅनल बसवून देत आहे। यामुळे तुम्ही 2-3 बल्ब, 1-2 पंखे सहज चालवू शकता। लाईट गेली तरी अंधारात बसण्याची वेळ येणार नाही। यासाठीचा अर्ज कसा भरायचा याची माहिती देखील लवकरच येईल, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणींनो, थंडीचे दिवस सुरू झाले आहेत। गरम कपडे घेण्यासाठी, घरच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला या पैशांची गरज आहे हे एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखले आहे आणि म्हणूनच त्यांनी हे पैसे तातडीने सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात। परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे। अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला, कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं।
ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना आहे. मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत. त्या संदर्भातही अनेक योजना आता आपण सुरू केलेल्या आहेत. एवढंच नाही तर आज आपण पाहतो मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांकरता निधी दिला. 2.5 लाख रुपये हे आपल्याला ज्यांच्याकडे कच्चं घर आहे, ज्यांच्याकडे झोपडी आहे, ज्यांच्याकडे घर नाही आहे, अशा लोकांना देण्याकरता उपलब्ध करून दिले. पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्याचा पाहिजे त्या प्रमाणात आपण उपयोग करू शकत नाही, कारण लोकांकडे त्यांच्या जमिनीची मालकी नाही. लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि योजनेमध्ये तुम्हाला मालकी हक्काचा पट्टा मागितला जातो आणि तो पट्टा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय केला, राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय काढून सर्व आपल्या नगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या, नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जेवढे लोक अतिक्रमण करून राहत आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि ज्याला पट्टा दिला त्याला 2.5 लाख रुपये घर बांधायला द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलाय. आज आपण पाहतो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांची समस्या आहे. भुयारी गटाराच्या योजना नाही आहेत. भुयारी गटार नसल्यामुळे हे सगळं सांडपाणी, घाणपाणी आपलं आरोग्य खराब करताय. काही ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना झाल्या तरी त्या पूर्ण शहर कव्हर करत नाही आणि म्हणून आता संपूर्ण शहर कव्हर करणाऱ्या भुयारी गटाराच्या योजना, की ज्या योजनातनं जे काही सांडपाणी आपण नेतो ते सांडपाणी आपण असं सोडून द्यायचं नाही, तर एसटीपीच्या माध्यमातून त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्यातला जो मैला आहे तो बाजूला काढायचा, त्यातनं खत तयार करायचं आणि उरलेलं पाणी आपण सोडायचं, जेणेकरून ते नाल्यातनं, नदीतनं कुठूनही गेलं तरी आपल्या जमिनीला ते खराब करणार नाही, आपल्या जमिनी देखील चांगल्या राहतील, आपले जलस्रोत देखील प्रदूषित होणार नाही. अशा पद्धतीनं आपण काम सुरू केलेलं आहे. आणि त्यासोबत आता आपण मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचं काम सुरू केलं आहे. सांगोल्यातली एक प्रमुख समस्या ही देखील आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचऱ्याचा डेपो तयार झालेला आहे, त्यामुळे तो डेपो आपल्याला हलवायचा आहे. आपण काळजी करू नका, स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत आपल्याकडे भरपूर निधी आहे. केवळ आपल्याला ती कचरा कुंडी, तो डेपोच बाहेर न्यायचा नाही, तर त्याच्यासोबत सगळा कचरा जमा करून त्या कचऱ्यावर आपल्याला योग्य प्रक्रिया करायची आहे. आता कचरा जमा करणं हे इतिहास जमा झालेला आहे. आता महाराष्ट्रातल्या किमान 400 पैकी 300 शहरांमध्ये आम्ही कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता कचरा ही आपली लायबिलिटी राहिलेली नाही. आमचे गडकरी साहेब नेहमी म्हणतात, नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. हा कचरा वेस्ट राहिलेला नाही. आता या कचऱ्यावरही आपण प्रक्रिया करतोय. छोट्या नगरपालिकांमध्ये कचऱ्यापासून आपण पेलेट्स तयार करतोय. कोळशासारखे पेलेट्स होतात, कोळशाच्या ऐवजी ते पेलेट्स वापरता येतात. त्या ठिकाणी खतांची निर्मिती करतो, खताचा ब्रँड तयार केलाय. आता नगरपालिकाच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा आपण एक ब्रँड तयार केलेला आहे. आणि जिथे जास्त कचरा आहे त्या ठिकाणी तर आता आपण अनेक शहरांमध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती सुरू केलेली आहे. आता पिंपरी चिंचवडची झाली, पुण्याची झाली, ठाण्याची झाली, अनेक ठिकाणी आपण ते केलेलं आहे, नागपूरची झाली आणि अनेक ठिकाणी कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय. जो गॅस सीएनजी सारखा आपल्या वाहनामध्ये भरता येतो आणि आपली वाहनं त्याच्यावर चालवता येतात.